व्यासपीठावरील मान्यवर कवी गझलकार मोबा चव्हाण, लोककवी मोबा चव्हाण, तरुण खाटडिया, देवदत्त मुळे, त्यानंतर भालेराव मॅडम, इतर मान्यवर आणि आपण जमलेले जिंदा दिल रसिक. जिंदा दिल यासाठी म्हणतोय की एवढ्या पावसातही आपण आलात, बाकीचे आले नाही. तर याच्यावरच मला एक शेर आठवतोय. अंधेर आहे वहा जहा आदित्य नहीं होता, अंधेर आहे वहा जहा आदित्य नहीं होता, मुर्दा है वो लोग जहा साहित्य नहीं होता, मुर्दा है वो लोग जहा साहित्य नहीं होता. तर अशा आपल्या साहित्य रसिकांचं मी स्वागत करतो. आणि आज कवयित्री श्यामलाताई यांचं पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्याबद्दल त्यांनाही खूप त्यांचं अभिनंदन करतो. हा अतिशय देखणा असा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांचे दोन्ही मुलं परेश आणि उमेश हे अतिशय ते झटलेले आहेत आणि गेली महिनाभर त्यांची खटपट मी बघतो आहे. आणि हा अतिशय देखणा समारंभ त्यांनी इथे घडवून आणलेला आहे. कुठलंही काम, कुठलंही यशस्वी काम जर घ्यायचं असेल हाती आणि ते यशस्वी पार पडायचं असेल तर कुठलं तरी वेळ घेऊन झपाटून काम करावं लागतं. तर असं ते दोघांनी अतिशय झपाटून हे काम केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या देऊन त्यांच्या कष्टाला दाद दिली पाहिजे. त्या वेळावरती एक शेर सांगतो आणि थांबतो की शहाणी लोक जे असतात ते घरी बसून चर्चा करत असतात, पण जे असं एखादा वेळ घेऊन कुठलं तरी छंद घेऊन आयुष्यात जे काम करत राहतात ते खूप मोठे होतात आणि ते खरं रस्त्यावर उतरतात, लोकांमध्ये मिसळतात. त्या वेळावरचा एक शेर आहे बघा की वेडे हवे जगाला तारून न्यावयाला, वेडे हवे जगाला तारून न्यावयाला, घे वेड एक कुठले माणूस व्हावयाला, घे वेड एक कुठले माणूस.